काय बाई, दोन लेकरं असून मोठे मोठे काम करायला एकही तयार नाही. हा, दोनच्या दोनही तसंच. लहान काही कमी होतं तर मोठं येऊन बसलं. आणि सून माईवाली 2 दिवस बरोबर नेलं नवऱ्याले, आणि तिसऱ्या दिवशी नेट लागला तर तमाशा करून ठेवला तिथं. हा, काय करावं काय समजत नाही बाप्पा ह्या लेकरायचं. वावरात नाही वावरातही करा, आणि घरी आल्यावर 2-2 लेकराचं याचं आणि सारं घरचं जायचं मलाच करावं लागते. जा ना रे, होय ना, जा ना थोडसा तिथून झाडू गिडू मारून घे ना त्या किचन मधून ना त्या याच्यातून रूम मधून. तुझ्या रूम आहे तुला बरोबर करता येत नाही का रे? हा, श्याम्या बसला इथं टक 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 टक, काय पाहिजे आणि काय नाही तर का ना निस्ती माय मागं राहतं आणि मागं लागत राहतं. हा, तुला काही चैनच पडत नाही का लेकरायला शिवाय दिल्याशिवाय? हो, तोंडाला तोंड देशील ना, एक बेलनस फेकून मारेन तुला धरून. चांगला लक्षात ठेव तू श्याम्या. हा, मला ना सुनेचं बिलकुल सुख नाही आहे, बिलकुल सुख नाही आहे सुनेचं. हा, लोकांच्या सासवा पाय कशाही करते बिचाऱ्या, मस्त पडते बसते आरामशीर. मला इथं लेकराचं सुधरत नाही. हा, जसे काय लहान लहान आहे खरं हे वाले, एवढे मोठे घोडे झाले, एकाही कामाले हात लावत नाही. हा, साधं एक चाय नाही मांडून ठेवत का, झाडू नाही करत का, काही नाही का, काहीच नाही. लग्न करून टाकणं मग श्याम्याचं. आता माझी बायको नाही निघाली, सुधी त्याची बायको निघल. हा, हो आई, करून टाकणं. हो, आता तू राहिला होता सांगायचा नाही, तू राहिला सांगायचा मग. अहो खरं सांगून राहिलो मी, श्यामाचं लग्न कर म्हणतो आपण, तसंही त्याला पोरगी पाहूनच राहिलो का नाही, तर करून टाक. माझ्या ओळखीची सांगू का तुला? आता काही खरं नाही, दादा राणीचंच नाव घेते. त्या मतानं गीतानं नको सांगू. पाहिली ती बायको कशी आहे तर 10 वेळा निसती मायच्या घरी उठून पाहिजे, मायच्या घरी उठून पाहिजे. हा, तू साई मायगी असेल ना तर ते गीत त्यावेळेला ते यवत मायच्या पोरी नाही पाहिजे मला. हा, त्या बायकोच्या इकडली नाही पाहिजे, कोणतीच नाही पाहिजे. एक मागूनच पस्तावलो. हा, 10 वेळा इकडं जाते, 10 वेळा इथं राहते, आणि 2 महिने तिकडं राहते, 1 महिना इकडं राहते. हा, ते तू आली बायको कोणत्या कामाची नाही रे, तशीच निघन दुसरी बी त्या ओळखीची. अहो नाही ना, चांगली पोरगी आहे, तू ओळखतो मस्त नाही का श्याम्या? अय श्याम्या आहे का नाही? मला काय म्हणतो रे दादा, मला काय म्हणून राहिलं तू? मला थोडी माहित आहे. शिकून राहिला का बे? शिकून राहिला मला? काय बोलून राहिला तू घनश्याम? खरंच बोलून राहिलो आई. तू आपल्यावाल्या ओळखीची पोरगी आहे, तू ओळखतो त्या पोरीने, चांगली पोरगी आहे. तुले नाव घेतल्याबरोबरच आवडून ती पोरगी. बापा अशी कोणती पोरगी आहे रे? अहो अनिल मामाची पोरगी नाही का राणी, ते आता सोडचिट्टी झाली आपली आपली राणी. ते श्यामेला विचार ना, श्याम्या मस्त आय लव्ह यू म्हणून राहिला होता तिला काल. विचार मस्त आय लव्ह यू म्हणून राहिला होता ते रस्त्यावर. हा, राणीला म्हणे माझ्यासोबत लग्न करतं काय, आणि म्हणे आय लव्ह यू. ओय दादा काही खोटं बोलतं का रे? हा, मी आय लव्ह यू म्हणलं होतं, माझ्यासोबत लग्न कुठं करतं काय असं नाही म्हणलं मी ना. जास्तीची नको लावू तू. शिकून राहिला का बे? शिकून राहिला का मला? आईच्या समोर खोटं बोलून राहिला? अरे काय बोलून राहिला रे तू घनश्याम? काय बोलून राहिला? तो अनिल देते तरी का पोरगी? तो पहिलेच बारीक माणूस आहे लय. हा, ते काय नाही, पोरगी मस्त आहे, राणी मस्त आहे, तिचं लग्न झालं असं तरी काही हे नाही म्हणा. हा, काही हे नाही, पण पोरगी मस्त आहे. आणि तिचं राहिलीच नाही रे ते तिच्या नवऱ्याच्या घरी जास्त दिवस. कुठं राहिली रे ते? 1 महिना तिच्या नवऱ्याच्या घरी, आणि 5-6 महिने इकडं, 1 महिना तिच्या नवऱ्याच्या घरी, 5-6 महिने इकडं, अशीच राहते. मग जास्त पटही नाही तिच्या नवऱ्याचं. पोरगी गिरगी चांगली आहे. हो रे श्याम्या, तुला आवडते का राणी? या ना, तर मला पत्ताही लागू दिला नाही रे. हो रे श्याम्या? आई तसं नाही बा, तसं नाही. काय फिरून राहिलं रे? हा श्याम्या, तुला आवडली असेल तर सांग. हा, मी ना काल अनिल मामासोबत बोललो संध्याकाळी. हा, तू बोललाय? बापा रे, आणि काय म्हणे रे मग? हा, काय म्हणे अनिल? काय म्हणे मग? काय नाही, पहिल्या वेळेस ना 2-3 शिवा दिल्या, आणि मग विचार करतो म्हणे, अंत मामीला की सांगतो म्हणे, त्याचा विचार घेतो म्हणे. पहिल्या वेळेस दिले मला शिवा अनिल मामानं 2. मग का नाही सूरजच्या मनानं आणि जतीनच्या मनानं दोघांना समजावलं का नाही, ऐकले. मला काही नाही, चांगली पोरगी आहे, ते चांगली पोरगी आहे. दुसरी तिसरी आता ती वाली बायको पाहिली कशी आहे तर. हा, एवढी शहरातली असून कोणती कामाची नाही. हा, नेट लागते तिले. राणी मस्त आहे स्वभावले. हा, पायनी देखण्याची पोरगी आहे राणी, चांगली पोरगी आहे. येत असेल तर करून घेऊ आपण, काय होय? हो रे श्याम्या, आवडते का रे तुले? त्या पलीकडे हाव का मी? कोणती पोरगी करतो मी? लंगडी असलीच चालते मला. माय बाई, माय मातानं लंगड्या पोरीले लग्न करतं का रे तू? अहो त्याला माहित आहे राणी सोबत म्हणून राहिली तू, म्हणून तसा म्हणते. हो, तुला शिकून राहिला मला शिकून राहिला. नाही बाई नाही, मी खरंच अगर मामा देन ना अनिल मामा तर करून घेईन मी राणी सोबत, असं काही नाही. त्या माताच्या पलीकडे नाही जात. हो रे मग घनश्याम, पाय बा मग विचारून जमत असं तर करून घेऊ आपण. तसंही आपण घनश्यामले पोरगी पाहूनच राहिलो. आणि काय म्हणते दुसऱ्या इकडल्या पोरी तर बापा
काही विचारू नको. सर्व्हिसवालेच करते. आता 2 दिवसांना पोरगी मले हे सांगतो म्हणे, ते आपली निर्मलाबाई हाय म्हणे तिच्या ओळखीतली, पण ते बी सर्व्हिसवाल्याशिवाय देत नाही म्हणते. तरी पण पोराचं सांगितलं म्हणे मी थोडंफार चांगलं आहे, माझ्या पोरासोबतच काम करतो. तर दाखवायला तयार झाले म्हणे. पोरगी थोडीशी सावडी आहे म्हणे दिसाले, आणि काय म्हणते त्याले 12वी फेल आहे म्हणते. तर जाऊ बा म्हणलं होतं 10 पाहले, पण आता हे राणी तर तू म्हणून राहिला तर पाय मग जमत असेल तर घेऊ मागून आपण. काही नाही, पोरगी चांगली आहे ते, काही नाही होत तेवढं सांगितलं. म्हणलं मी ना निर्मामाली म्हणलं आता माहित पडलं त्याचा विचार काय आहे काय नाही. तर राणी सोबत थोडसे होय होय राणीचे बाबा बोला ना थोडंसं, विचार ना तिला काय म्हणणं आहे तिचं. तर तिला काय विचारायचं आहे? मायापलीकडे जाते का ते? मायापलीकडे नाही जाते, तिला काही विचारायची गरज नाही. तुम्ही पहिल्यासारखेच पाहून राहिले आता. पहिले केली एक वेळा तिची जिंदगी खरबाज. आता नको करू, आता विचारून पहा तिला. विचारा म्हणतो तो. त्याची खुसफुस चालू आहे तुमची. काय झालं आई बाबा, काही झालं का? हो बाबाला बोलायचं आहे त्यासोबत 2 मिनिटं. बाबाला बोलायचं आहे. बोला जी, बोला बरं. बाई राणी, मी काय म्हणलो रे बा, माझी गोष्ट चांगली आहे ना, ऐक तू. बोला ना बाबा बोला. आपला श्याम नाही का, श्याम आपला कसं बोलू आता हिच्यासोबत, कोणत्या शब्दात सांगू? काय झालं बाबा श्यामले? अहो ते बाबा म्हणते श्यामले देतो म्हणते तुले लग्न, तेव्हाला लग्न श्याम सोबत जुळवतो म्हणते. काय म्हणून राहिले बाबा तुम्ही? श्याम बाबा हो बाई, चांगला पोरगा आहे. आता पहिलं असं निघालं माही, आपल्याला समोरचं आहे, घरासमोरचं पोरग चांगलं आहे. माझ्या डोळ्यासमोरही राहशील बाई तू. एकटी एक पोरगी आहे रे बा. आता पैसेवाल्याची इकडे देऊन काय पाहिला ना तमाशा कसा झाला तो. म्हणून म्हटलं मी श्याम सोबत तुझं लग्न लावून देतो बा. पण बाबा तुम्हाला तर माहित आहे मला शिकायचं आहे. बाई तू आल्या कॉलेजचं टेन्शन नको घेऊ. त्याच्या भावासोबत बोलतो मी, आणि तू लेकाने लग्न झाल्यावरही शिकवते तू जसं इथं वागतं तसं तिथं वागतं. त्याची आई चांगली आहे, भाऊ चांगली आहे, वहिनी आहे बा थोडीशी खोटं. तिचं आपल्याला काय घेणं देणं चाललं नाही, तिचं आपल्याला काय घेणं देणं चाललं आपल्याला तिचं वालं त्या वहिनीचं. पटलं तर राहायचं, नाही तर अलग राहायचं, एवढं काय. हो ना. आणि सासूचं कर्ज मात्र शकुनी बाई चांगली आहे तशी स्वभावले. हे काय अजबच लागलं माझ्या मागं, अजबच लागलं हे. आता काही समजून नाही राहिलं मला, माझ्या डोकंच चालून नाही राहिलं. पण बाबा हे अचानक कसं काय तुमच्या डोक्यात आलं? अरे तर श्यामचा भाऊ नाही का मोठा घनश्याम, तोच आला होता. आपण काही गेलो नाही त्याने ना, आपण काही म्हणलं नाही. त्याचा भाऊच म्हणे माझ्या भावाला देऊन द्या म्हणे. मी जतीन सोबत बोलत होतो का नाही, जतीनला म्हणलं होतं एखादी पोरग पाय बा माझ्या राणीसाठी. तर जतीन म्हणे आपल्याला आता म्हणजे नसं तुम्ही म्हणाल तसं तुमच्या हिशोबाने नाही भेटन बा, थोडं कमी जास्त होईन बा म्हणे. मग आता बाई कसं आपल्याला आता दुसरंही पाहायचं म्हणलं तर थोडंसं कसं असं श्यामसारखं पोरग भेटणं मुश्किल आहे. हा भले तो लगेच गव्हर्नमेंट जॉबवर नाही आहे, सरकारी नाही आहे, म्हणजे आहेच नाही तो जॉबवर, पण पोरग चांगला आहे ना. कमी पैसे कमवत असेल पण पोरग चांगला आहे ना. त्याच्या घरी चांगली राहशील तू. माहित हे म्हणणं आहे मला, तुझी सुखी राहिली पाहिजे माय, असं म्हणणं आहे. पण बाबा आताच तर मी कॉलेजमध्ये नाव टाकलं जी बाबा. पाय बा राणी, माय बी पहिले मन सांगितलं त्या बाबांना तर नव्हतं, पण मग नंतर विचार केला का पोरग काही वाईट नाही, पोरग मस्त आहे. आणि मला जिंदगी भरायची तुझीवाली गॅरंटी आहे का तू तिथं चांगली राहशील म्हणून. मी पहिले वाटे मला नाही बा म्हणून, पण मग नंतर चांगला विचार केला. तर मग आणि राहिली गोष्ट त्या कॉलेजची, तर तो म्हणते ना पोरग शिकवतं म्हणून त्याचा भाऊ. आपण बोलू ना, अगर त्यानं नाही म्हणलं तर विषय सोडून द्यायचा तिथंच. श्यामेनं मला आज सकाळीच प्रपोज केलं आणि घरपर्यंत माझ्या कशी काही गोष्ट आली काय समजून नाही राहिलं मला. बाबा सांगतो मी तुम्हाला 2 दिवसांनी सांगतो. हे काय चालू झालं म्हणतात घरी. बाई चांगली राहिली मग. आय पिंके चांगली राहिलो बाई. बाबा पहिले मला तुम्ही सांगा डॉक्टर कधी घेऊन देऊन राहिले? मला नवीन डॉक्टर पाहिजे. मला जुना डॉक्टरचा कसा तुटलाय, आईने शिवून दिला सुईने त्याले. मला नवीन डॉक्टर पाहिजे, तुम्ही द्या पहिले नवीन डॉक्टर घेऊन. अर्थ देतो ना, थांब 2 दिवस थांब. 2 दिवसांनी देतो. डॉक्टरही देतो तुला, कंपासही देतो, सर्वच देतो. काय पाहिजे तुला तर चालतो माझ्यासोबत दुकानात देतो मी. डॉक्टर बस ना, त्याची डॉक्टर बस बापाच्या
भाजल तोंडल्या वाहनाची तेवढंच राहिलं बाकी. इकडून ओढून राहिलं त्याची शर्ट, तिकडून ओढून राहिली त्याची शर्ट. समजते का नाही समजत हो तुला? हो तोंडे गुगल तोंडे. आजी बाबा आजी कशी बोलते पा पा नुसती मला शिवात देत राहते आजी. आजी सांगा ना तुम्ही तुला समजावून. आजी बाबा सांगा बरं. आजी नुसती शिवात देत राहते मला, अशीच बोलते. आई नसली घरी, बाबा तुम्ही नसले ना घरी तर बाबा अशीच बोलते आजी मला. होय बरं तू आलं मग माझी पाठ दुखून राहिली. पाठ दे बरं मग चुरून थोडीशी. दे मग पाठ चुरून. मी नाही देत जी, मी नाही देत. बाप म्हणते पाठ चुरून दे म्हणते पोरीला. तर नाही म्हणते पोरगी. हे वय का तुझी पोरगी बाबण्या? हे वय तुझी पोरगी? कोणत्या कामाची धामाची निस्ती माझ्या टरात देत राहते. मला काही काय बोलते तुझी पोरगी. आई बबिता कुठे गेली वा? बबिता कुठे गेली? हाय मी इथं तुमच्या गोष्टी ऐकून राहिली होती. इथंच आहे मी अंगणात झाडून राहिली होती अंगण. काय बरं चाय मान बरं थोडसा. जा बाबा काहीच नको म्हणू तिले. बापानच लाडवली तिली साडी. पाय ना एक शब्द बोलत नाही पोरीले. एक शब्द बोलत नाही. काय बोलू मी तिले? तुम्ही दोघी जणी काव 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 करून राहिले तिच्या मांगावर मार जशा. काय केलं तिनं? असं काय केलं? माझ्या पाठीवरच काय ना माय पाठ दुखून तुम्हाला काय करावं लागते दोघीच्या दोघीले? मार लागतं तिच्यावर मांग बिचारीच्या. हट बापा सारखं म्हटलं तर उलट लागते. जाय चाय बनवतो बबिता. जाय चाय बनवतो चाय. बाय बबिता. कांदा गिंदा लसणाच्या गाठा गिटा असेल तर ते इकडे आणून निवडून घेतो मी. आणि भाजी माझी अशी नसेल तर चिराची घेऊन ये. कायची भाजी बनवते आणि कायची नाही. तर वरण मांडतो जी आई. वरण भात मांडतो आणि कारल्याची भाजी बनवतो. आणि आणतो थांबा. कारले चिरून द्या आणि एक लसणाचा गाठा निवडून द्या. कांदे आणतो. थांबा चाय पिऊन घ्या ना पहिले. हो चाय प्यायल्यावरच म्हणतो मी. इकडे बाहेर बसतो म्हटलं आणि निवडण्यावर करतो. आणि आण मग कारले बी निवडून घेतो. कारले बी कापून घेतो. निवडून घेतो म्हणतो कापून घेतो. आण आजी मी येतो तुझ्यासोबत. मस्त बसू आपण बाहेर. मी निवडू लागतो तुले. काय गरज नाही आता फेक काढतो निघती. काय गरज नाही. इथे बस बाबा जेवढा. सूरज कुठे गेला? सकाळपासून आज घरीच आहे. आणि कालही घरी होता. काय झालं काय नाही बरं. काल पाऊस होता पण आज तर थोडी उघड आली. आज कोण घरी आहे का गेलं गड्या तिकडून कामावर? तर काय माहित. आज सकाळपासून आला तर नाही. मग दिसलं 1:30 वाजता घरी जेवायच्या वेळेस. आणि आज तायांचं आलंच नाही. कुठं गेलं कुठं नाही. तर काय म्हणतो निर्मलाबाई? करू बी आहे एकटीस. तू कुठे चालली वंता? तू कुठे चालली? मी चालली तिकडं आपल्या चंदाच्या घरी. थोडस काम आहे म्हणून म्हटलं. सूरज असून तिकडे तर दे बरं पाठवून. इकडे अंता इकडे बरं. थोडशी मला त्यासोबत बोलायचं होतं. इकडे काय बोलायचं आहे तुले? काय झालं निर्मलाबाई? काय झालं? काय बोलायचं आहे? देतो सूरजला आवाज तिकडे दिसला तर. मला सूरजने एक गोष्ट सांगितली. खरी आहे का? घनश्याम खरंच म्हणलं म्हणते त्या पोरीसाठी श्यामले. खरी गोष्ट आहे का? राणीसाठी गोष्ट केली म्हणते श्यामची. खरी गोष्ट आहे? सूरज सांगे मला संध्याकाळी. डायरेक्टच म्हणलं म्हणते अनिलने. खरी गोष्ट आहे का? हो बिचारे हाय म्हणलं म्हणते. आता हिच्या बापाचं थोडंसं वाटत आहे. मलाही वाटून राहिलं. देऊन टाक. मी तर म्हणतो देऊन दे म्हणून. गाव गाड्यातलं पोरगं चांगलं पोरग आहे. आणि तू तर चांगल्या तऱ्हेनं माहित आहे तुला ते कसं आहे तर. श्यामेची गॅरंटी तर कोणी देते बंद्या गावात. हो मला माहित आहे. व श्यामेचं म्हणून तर माय बी मन आहे. पहिल्या वेळेस वाटलं मला पण मग आता असं वाटते का नाही बा चांगलं आहे. आणि लग्न नाही झालं काही नाही. ते पोरगं मागायला तयार असेल तर मी देतो. आणि आता राणीचा बापही म्हणते देतो म्हणते. मग राणीले विचारलं आज सकाळी तर. आज रविवार आहे का नाही घरीच आहे ते. राणीला विचारलं तर राणीचं थोडंसं काय माहित का तिचं थोडंसं मन नाही दिसून राहिलं. अंता एवढं चांगलं पोरगं हातातून जाऊ देतं का? श्याम किती मस्त पोरगा आहे. आणि शकुनीबाईचा तर काही तर असंच नाही हो. शकुनीबाई तर किती मस्त आहे बाई. गरीब बाई आहे होते. पहिलेच तिचा हात मोडका आहे. काम नाही होत तिच्या हातानं काही नाही. तरी आपली लुकुड करत राहते बिचारी. कामाला येते व. चांगलं आहे ना पोरगाही चांगला आहे. आई चांगली आहे. तू आता शकुनीबाई तर तुला पाहिलं आहे ना कसं आहे तर. मी तर म्हणतो बा दे म्हणून. निर्मलाबाई बरोबर आहे ती गोष्ट. बरोबर आहे माय म्हणणं आहे. पण आता राणीला विचारायला लागेल का नाही. तसा तर तिचा बाप म्हणे सकाळी तिला काही गरज नाही म्हणे विचारायची. मी म्हणलं काजी पहिल्या वेळेसही तिला विचारलं नाही. तुम्ही तुमच्या मतानं केलं नातेवाईकाच्या फसलं म्हटलं आपण. आता दुसऱ्या वेळेस तर विचारा तिने. जिथं नाही विचारायचं तिथं तुम्ही विचार करून राहिले. अनिलही झालं आणि तूही झाली. इथं द्यायचं तुम्हाला तिथं विचार करून राहिले. आणि जिथं विचारायचं होतं तुम्हाला तिथं बिनधास्त देऊन दिली पोरगी. आणि पोरगी याची फसली. असे आहे तुम्ही लोक मग उलट्या डोक्याचे.
माय बाई निर्मलाबाई तसं नाही हो, तसं नाही बिचारे. पण आता राणीले पाहा लागन ना. पहिल्याही वेळेस विचारलं नाही तिले आणि आता दुसऱ्या वेळेस तिचं मन आहे नाही आहे. पाय तिला विचारून पाय, नाही जरी मन असन तिचं तरी तिला समजाव कर. असं आता कसं दुसऱ्या वेळेस नाही का पोरग भेटत नाही असं नाही, पोरग भेटते. याची काय गॅरंटी का चांगलंच भेटन बा म्हणून. हे कसं गावगाड्यातलं पोरग तर आहेच आहे, उलट कानी चांगलं पोरग आहे मेन म्हणजे तर चांगलं आहे. आणि तुमच्या डोळ्यासमोर पोरगी राहते ना. हो निर्मलाबाई, हो हो बरोबर आहे. हो तेव्हाला सांगतो मी समजावण्याचा प्रयत्न करतो राणीले, सांगतो बाई समजावून तिले. हो खरंच हो, माई पोरगी चांगली राह ना. नाही पैसे आदल्यानं कमी असले चालते लोक, पण कानी कसे ना असे स्वभावाले चांगले पाहिजे बिचारे. आणि माय पोरीला नाही का सांभाळून घेणारे पाहिजे ना. आणि श्यामही चांगला पोरगा आहे, आपला सूरज आणि पोरगा आहे, दोघे सोबत राहते तर. आणि शकुनीबाईचं काही टेन्शन नाही. तेच म्हणून राहिली मी तुले, तेच म्हणत आहे. एवढं चांगलं पोरगा हातचं जाऊ नको देऊ तू. राणीचा आणि श्यामाचा जोड आहे, मस्त होते. हो बिचारे हो. आणि चल मी नंतर बोलीन तुझ्यासोबत. नाही तर येतो तू माझ्या घराकडं आणि बोलू मग नंतर. का हो निर्मलाबाई, मला आता थोडीशी घाई आहे हो, संध्याकाळचा वेळ होऊन राहिला, थोडीशी घाई आहे. बरं श्याम दिसला तिकडं तर पाठवून दे त्याला घरी. कंट्रोलले पाठवतो म्हटलं त्याला. बरं कंट्रोल आला का हो? कंट्रोल आला? हो ना, कंट्रोल आला ना. बरं पाठवतो मग.